आपल्या नजरेतून हे व्याख्यान आहे, आपल्या नजरेतून हे मार्गदर्शन आहे, हे प्रबोधन आहे। पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही, कोणतं प्रबोधन नाही। कारण शेकडो वर्षापासून व्याख्यान होत आली, प्रबोधन होत आलं, विचारवंतांचे विचार आमच्या कानापर्यंत आले, पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही, हे आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही, आमच्या मधला माणूस जागा झाला नाही। कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी। प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, पण बोटावर मोजण्या इतपतच माणूस आज जिवंत राहिली। कारण या मातीमध्ये 2 वर्षाच्या 4 वर्षाच्या लेकीवर आज हे अत्याचार होतो। 17-18 वर्षाच्या लेकीचे तुकडे तुकडे केले जातात। 17-18 वर्षाचा पोरगा आज हे हातामध्ये दारूचा ग्लास घेतं, हत्तीसारख्या बापाला कुत्र्यासारखं लाचार करतं। कारण पोरानं आमच्या मधला माणूस जागा झाला नाही, माणूस की कुठं तर हरवत चालली। आणि म्हणून आज मी तुझ्या समोर उभा आहे बघ। हे कोणतं व्याख्यान नाही, प्रबोधन नाही, तर व्याख्यानाच्या पुढचा एक पाऊल आहे, ज्याला परिवर्तन म्हणतात। ते परिवर्तन म्हणजे आजचा हा 1 तास आहे बघ। आणि माझ्या लेकरानं हे जर परिवर्तन तुम्हा आम्हाला समजावून घ्यायचं असेल, हे परिवर्तन जर तुम्हा आम्हाला समजावून घ्यायचं असेल, तर कृतज्ञता काय असते याची जाणीव अगोदर तुम्हा आम्हाला झाली पाहिजे। कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं, त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं। ज्या आईनं मला जन्म दिला, ज्या आईनं मला जन्म दिला, त्या आईसाठी मी काय केलं। आणि ज्या बापाने मला जन्म दिला, त्या बापासाठी मी काय केलं। ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीमध्ये मी घडलो, ज्या मातीनं माझ्या पंखांना बळ दिलं, उडण्याचं सामर्थ्य दिलं, त्या मातीसाठी मी काय केलं। आणि ज्या शिवधर्माचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावरती घेतो, ज्या राष्ट्राचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावरती घेतो, त्या राष्ट्रासाठी मी काय केलं, याला कृतज्ञता म्हणतात। मातानो, या व्याख्यानाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव निघालं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या कबीरांचं, माझ्या आवजिजाऊचं, माझ्या संभाजी राजांचं, किंबहुना बुद्धांच्या पासून गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या ज्या महामानवांनी, ज्या ज्या क्रांतिकारकांनी, ज्या ज्या समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातला, त्या प्रत्येकाची नाव माझ्या मुखातून निघाली, आपल्या कानापर्यंत पोहोचली, जय जयकार झाला। पण तो बेंबीच्या देठापासून झाला नाही, अंतरंगापासून झाला नाही। लक्षात घ्या, आज हात जोडून या शाळेच्या पटांगणामध्ये, या प्रांगणामध्ये मी तुम्हाला सांगतो, ज्या ज्या वेळेला या महामानवांची नाव आमच्या कानावरती येतील, त्या त्या वेळेला आमच्या अंगातलं रक्त युवकानं उसळलं पाहिजे। कारण या महामानवांनी, या क्रांतिकारकांनी फक्त स्वतःच्या 4 भिंतीचा संसार कधीच केला नाही, तर अखंड राष्ट्राचा संसार केला। म्हणून तुम्ही आम्ही इथं ताठ मानानं बसलेलो आहोत। लक्षात घ्या, आज तुमची आमची मान अभिमानानं ताठ आहे। कोणामुळं? तर या महामानवांच्या मुळे। मग मातानं, यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे? अंतरंगापासून झाला पाहिजे, बेंबीच्या देठापासून झाला पाहिजे। भगवंताने एवढं सुंदर आम्हाला शरीर दिलेलं आहे, या शरीराला 2 हात दिलेले आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा, आणि जय जयकार असा झाला पाहिजे। हा शाळेचा सारा आसमंत, या शाळेचा सारा आसमंत दुमदुमून गेला पाहिजे। चला सगळ्यांनी दोन्ही हात